नमस्कार मित्रांनो, स्टेनो विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नवीन क्लास घेणार आहोत. आज आपण शिकणार आहोत रच्या द्विविध संकेतरेखांचा उपयोग. रच्या द्विविध संकेतरेखांचा उपयोग. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो, आपण आतापर्यंत व्यंजन, संकेतरेखा, स्वर शिकलो आहे. आज मी तुम्हाला महत्त्वाचा नियम सांगणार आहे, रचा नियम. ठीक आहे मित्रांनो. र आपण कुठं कुठं वापरतो, कसा वापरतो, आणखी र दोन प्रकारचे राहते तुम्हालाही माहिती आहे. काय, एक या पद्धतीने राहते, एक या पद्धतीने राहते. आज तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे की र कुठे आणि कसा वापरायचा. तर मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आधी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे मित्रांनो. तर आपण आजचा क्लास सुरू करूया. मित्रांनो, आपण याआधी शिकलो होतो शब्दचिन्हे, विरामचिन्हे. कारण की तुम्हाला माहिती आहे, क्लास चालू व्हायच्या आधी मी प्रत्येक मागच्या क्लासचा सराव करून घेत असतो. कारण की जेणेकरून तुम्हाला जास्त काळ लक्षात राहिलं पाहिजे. कारण की तुम्ही किती प्रॅक्टिस करता ते तर तुम्ही नेहमी करतच असाल, माहिती आहे, परंतु तुमची वारंवार प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. तर वारंवार येणाऱ्या शब्दाकरिता लघुलिपीत काही विशिष्ट खुणांची वा संकेतरेखांची योजना केली आहे. त्यांना संकेतरेखेत किंवा शब्दचिन्ह असे म्हणतात. प्रत्येक शब्दचिन्ह फक्त एकाच चिन्हाने दर्शवले जाते. ठीक आहे मित्रांनो. लघुलिपीमध्ये प्राप्त करण्यासाठी शब्दचिन्हे आत्मसात करणे खूप आवश्यक आहे. कारण की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती राहिलं तर तुम्हाला त्याचीवाली सवय पडते आणि तुमच्या डोळ्यासमोरून गेलं तर लवकर लक्ष येते. तर मी तुम्हाला सांगितलं आहे काही विरामचिन्हे आहे, शब्दचिन्हे, आपण याची प्रॅक्टिस करू. तर मित्रांनो, आपण फुलस्टॉप कसा येतो मराठी वाक्यामध्ये, तर आपण अशा पद्धतीने फुलस्टॉप देत असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण फुलस्टॉप देतो. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण स्टेनो शिकत असताना, मराठी स्टेनो शिकतो तेव्हा आपण फुलस्टॉप या पद्धतीने अशी फुल द्यायची. ठीक आहे. मागच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं, आता पण सांगतो, अशी फुल द्यायची फुलस्टॉपसाठी. ठीक आहे. आडव्या रेघेकरिता या खुणेचा वापर करावा. म्हणजे कोणत्या, या खुणेचा वापर करावा. ठीक आहे. मी मोठ्या याच्यामध्ये काढून दिलं कारण की तुम्हाला समजलं पाहिजे. यासाठी तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. ठीक आहे मित्रांनो. या अशा पद्धतीने काढायचं. प्रश्नचिन्ह आपण अशा पद्धतीने देतो, माहिती असेल तुम्हाला, प्रश्नचिन्ह असं येतो. परंतु इथे माहिती आहे, आपण इथं फुल स्टॉप न देता आपण असा फुल द्यायची या पद्धतीने. ठीक आहे. या पद्धतीने फुल द्यायची प्रश्नचिन्हाच्या जागी. उद्गारवाचक चिन्ह पण तुम्हाला माहिती आहे, उभी रेष काढतो आणि खाली टिंब देतो. उभी रेष आणि खाली टिंब देतो. लक्षात ठेवा, जिथं आपण फुल स्टॉपचं चिन्ह येते तिथे आपण अशी फुल द्यायची. उभी रेषा आणि फुली, हे झालं उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर कंस बघा. कंस अशा पद्धतीने करायचा, पण मनामध्ये असा ब्रेक सारखा कट मारायची, असा कट मारायची. कारण की तुम्हाला माझ्या ठळठळचं पण असं असते, सहचं पण असं असते, तुम्ही कन्फ्यूज व्हाल की आपण नेमकं कोणतं काढलंय. ठीक आहे मित्रांनो. कंससाठी असा हलका कट मारायचा आणि तुम्ही जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि सराव करणार नाही ते त्यामुळे तुमचंच नुकसान आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही जेवढी जास्त सराव कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. त्यानंतर बघा, विशेष नामाकरिता आपण तुम्हाला मी सांगितलं, जेव्हा आपलं विशेष नाम येतात, दोन लहान अशा पुसट तिरप्या रेषा मारायच्या. ठीक आहे. अशा तिरप्या रेषा मारायच्या याच्या खाली. आता बघा, अकोला, अकोला, अकोला काढला आपण, लिहिला, क लिहिला, नंतर आपण ला लिहिला असा. तर खाली त्याला अच, एक कोच, ओच, कारण की अकोला आणि ला चा याचा मोठा टिंब. अशा पद्धतीने अशा दोन आडव्या तिरप्या रेषा मारायच्या. हे झालं अकोला. विनू त्याच पद्धतीने, हे झाला व, काय, हे झाला न, काय, विनू. ठीक आहे. या पद्धतीने प्रॅक्टिस करा, तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर बघा, जेव्हा दोन अमुक अमुक टमुक टमुक काय जेव्हा असे असतात तेव्हा आपण कशा पद्धतीने लिहायचं ते मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, तरी मी पुन्हा एकदा सांगतोय. श्रुतलेखनामध्ये इंग्रजी शब्द आला असता काय आणि त्याचं लिप्यांतर करताना ती विशिष्ट संकेताकृती इंग्रजी शब्दाची आहे हे समजण्याकरिता त्या संकेताकृती खाली लहान शी फुली द्यावी. ठीक आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला सांगतो समोर. एखादा शब्द लागोपाठ दोनदा आल्यास त्याची संकेताकृती दोनदा न काढता एकदाच काढावी व तो शब्द पाठोपाठ पुन्हा आला आहे हे दर्शवण्यासाठी लागून रेषेला असे दोन लिहायचे. ठीक आहे. असे दोन काढायचे. झालं काय म्हणजे असा स्वर नाही घ्यायचा, मुख. ठीक आहे. दोन दोन असं करायचं. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघू. मी तुम्हाला सांगितलं होतं का काही शब्दचिन्हे आपल्याला अशा टिंबाने दर्शवता येते काय आड्या उभ्या रेषांनी. यानुसार प्रॅक्टिस करायची. तुम्हाला 10 वेळा मी हेच सांगतो की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील, कारण त्यासाठी तुमचं अजून क्लॅरिटी वाढेल. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, आपण पुसटमध्ये
रेषेच्या वरती टिंबकाला आता आहे होते, ठीक आहे. आहे हे लाईन आहे, रेषेवरती पुसर केला तर आहे झालं. आणि डार्क मध्ये काला रेषेवरती तर आहेत, आहोत आणि आहात होते, ठीक आहे. हे जी रेष आहे रेषेवरची दाखवला डार्क मध्ये काढला तर आहेत, आहोत आणि आहात. आणि ठळक मध्ये काढला समजा, ठळक मध्ये रेषेवरतीच आहेस आणि आहात होते, ठीक आहे. लक्षात ठेवा तुम्ही. रेषेच्या वर ठळक मध्ये रेषेच्या वरती, ठीक आहे. रेषेच्या वरती ठळक मध्ये काढला तर आहेच आणि आहेच होते, ठीक आहे. पण रेषेवर आला तर आहेत, आहोत आणि आहात हे होते, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, कारण स, च, त, त, त कुठे वापरते हे माहिती असलं पाहिजे. आहेत, आहोत, आहात जेव्हा हे येते तर रेषेवरती ठळक याच्यामध्ये असं काढायचं, तुमच्या लक्षात येईल. आणि रेषेवर तर ठळक आलं तर आहेच आणि आहेच हे राहते. आता बघा, होता, होती, होतो, झालं एक वचन. होता, होती आणि होतो. तर रेषेच्या वरती पुसट मध्ये हलकी जाईल, पुसट मध्ये हलकी जाईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. होता, होती, होतो. आणि लाईनवर काढलं तर होते, होत्या आणि होतात हे झालं अनेक वचन, ठीक आहे. लाईनवर काढलं तर काय होते, होते, होत्या आणि होतात, ठीक आहे मित्रांनो. आता बघा, नाही आणि पासून अशी तिरपी रेषा, प पशी जशी तिरपी रेषा राहते त्या पद्धतीने लाईनच्या वर झालं तर नाही, आणि पासून आणि लाईनवर काढलं असं तर नाहीच होते, ठीक आहे. आता प ची लाईन अशी काढतो. आता मला ब्रेक द्या, पहिला भाग दुसरा भाग. पहिला भाग राहिला तर नाही आणि पासून, सेकंड भाग राहिला लाईनवर तर नाहीत, कारण की ही लाईन अशी पकडायची. ही ज्या लाईनवरती आली सेकंड भाग आला तर नाहीत आणि वरता आला तर नाही आणि पासून. तसंच बघा, आता हे झालं लाईन आणि प फ लाईन, प ची आपण लाईन काढली, सॉरी ब ची लाईन काढली असं आपण, ब आणि भ ची लाईन काढली आपण. आता मला अजून ब्रेक करू. हे काय झालं, मग अर्धा भाग लाईनच्या वरती आहे, मग हे झालं सर्व. आणि जे लाईनला लागून आहे ते काय झालं, दोन आणि पुढे असं होते. आता बघा, र, र आपण असा काढतो. हे जर लाईन आपली, हे झालं र, ह्याच्यामधून ब्रेक केला, मग वरचा भाग लाईनच्या वरचा काय झाला आणि लाईनच्या खालचा काय झाला वो, असं लक्षात ठेवा तुम्ही. आता या, यासाठी हलकी फुल, यासाठी असं, या असं या पद्धतीने लिहायचं या, ठीक आहे मित्रांनो. या आणि एक, एक म्हणलं तर बघा, क काढायचा आणि असा, हो एक. काही आडवी डॅश द्यायची, काही क ची, हे झालं लाईनच्या वरती काही. मी म्हणलं तर या पद्धतीने करायचं मी, ठीक आहे. आपण, पाहिजे, पाहिजेत या पद्धतीने लाईन काढायची मोठी, ठीक आहे. आपण, आपण, पाहिजे, पाहिजे आणि पैकी म्हणलं तर लाईनवरती थोडी मोठी, आणि पूर्वी म्हणलं तर लाईनच्या आतमध्ये, ठीक आहे. ऑन, ऑन द लाईन, अबो द लाईन आणि थ्रू द लाईन हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे कोणती कुठे येते तर याची प्रॅक्टिस करा. आपण राहिलं तर लाईनच्या वरती, पैकी म्हणलं तर लाईनवर, आणि पूर्वी म्हणलं तर लाईनच्या मनामध्ये कट करून समोर घ्यायची पूर्ण. आला, आली, आले, आलो यासाठी आपल्याला लाईनच्या वरती ल दाखवायचा असा, ठीक आहे. आणि लोक आणि लक्ष म्हणलं तर लाईनच्या वरती अशा पद्धतीने लोक आणि लक्ष, ठीक आहे मित्रांनो. सॉरी, लोक आणि लक्ष, ठीक आहे, या पद्धतीने घ्यायचं. आणि उल्लेख म्हणलं तर लाईन मधून घ्यायचं, उल्लेख म्हणलं तर लाईन मधून घ्यायचं. आता बघा इथे कसं आहे, आ, हा, इथं हे, हो, हो आणि ही. आता ह काढायचा लाईनच्या वर तर आलं तर हा किंवा हा, लाईनवर राहिला तर हे, हो, हो आणि लाईन मधून छेदला तर ही, या पद्धतीने लक्षात ठेवा. आता तो, ते, ती. तो म्हणलं तर ची लाईन माहिती तुम्हाला, त ची उभीच लाईन आहे. लाईनच्या वरती राहिला तर तो, लाईनच्या वरती राहिला तर तो, लाईनवर राहिला तर ते, आणि लाईन मधून राहिला तर ती, ठीक आहे. तो, ते आणि ती, ठीक आहे. ती तर सर्वांना लक्षात राहीलच म्हणा, तुम्हाला माहिती आहे असं. प्रेमामध्ये पहिला आपण हार्टशिप काढतोच आणि आपल्या हृदयातून छेडून जाते ती, काय ती छेडते ना, तुम्हाला माहिती आहे, चांगली प्रॅक्टिस असेल म्हणा तुम्हाला. काय जेव्हा आपण हृदयातून तोडतो ते झालं ती, यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, ठीक आहे. नेक्स्ट बघू आपला आजचा आणि महत्वाचा भाग, ठीक आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं र या विविध संकेत रेखाचा उपयोग काय, कशा पद्धतीतून काय होते हे तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. बघा मित्रांनो, र या व्यंजनाकरिता दोन प्रकारची संकेत रेखांची योजना केली जाते, ठीक आहे मित्रांनो. कारण की दोन रेखा म्हणजे कोणत्या, एक या आहे आणि एक हे आहे, हे झाला दोन. या पद्धतीने अधोगामी र शब्दाच्या आधी अधोगामी राहिलं तर या पद्धती येते, आणि ऊर्ध्वगामी राहिलं तर या पद्धती येते, ठीक आहे मित्रांनो. इथे दिलेच आहे, बघू शकता तुम्ही. अधोगामी राहिलं, अधोगामी र शब्दाच्या आधी या पद्धती येते, आणि ऊर्ध्वगामी या पद्धती येते. कन्सेप्ट नुसार समजण्याचा शब्द अशा काय, मी तुम्हाला मी त्याची समोर प्रॅक्टिस करून दाखवतो का कसं काय असते तर. परंतु आपल्याला थेरी पण माहीत असली जरुरी आहे. या दोन प्रकारच्या संकेत रेखांची र या व्यंजनाकरिता जी योजना केली आहे ती, तिथे दोन हेतू आहेत,
ठीक आहे, दोन कोणते आहे मी ते तुम्हाला समोर सांगतोच. ते व्यंजन इतर व्यंजनांशी सुलभ रीतीने जोडता यावे. ठीक आहे मित्रांनो, कारण की आपण कोणतंही लिहितो काय र आपण या पद्धतीने काढला तर आपल्याला अक्षर समोरचं जुळलं पाहिजे किंवा या पद्धतीने काढला तर अक्षर जुळलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला दोन पद्धतीने करतो आणि त्या आपल्याला सुलभ लिहिता आलं पाहिजे आणि आपल्याला समजलं पाहिजे यासाठी आपण दोन भाग करतोय. ठीक आहे, र ला जोडून जो स्वर आला असेल तो अगोदर आला आहे की नंतर आला आहे हे प्रत्यक्ष स्वर न येताच कळावे. खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे मित्रांनो, इथे काय म्हणते र ला जोडून जो स्वर आला. ठीक आहे, र ला जोडून जो स्वर आला असेल तो अगोदर आला की नंतर आला आहे हे प्रत्यक्ष स्वर येताच कळावे, स्वर न येताच कळावे. ठीक आहे, स्वर न येताच कळावे माहिती असलं पाहिजे का र ले लागून स्वर आला का र च्या आधी स्वर आला. ठीक आहे, नंतर आला की आधी स्वर आला, कारण की इथे महत्वाचा पडते नियम काय. ठीक आहे, कळावे. आणि र ची संकेत रेखा ऊर्ध्वगामी केव्हा लिहायची आणि अधोगामी केव्हा लिहायची हे खालील नियमावरून लक्षात येईल. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतोच आता कशा पद्धतीने कळायचं तर फिजिकली बघा. पहिला नियम काय म्हणते रचा. ठीक आहे, हा पहिला नियम हे लक्षात ठेवा आणि आयएमपी आहे याचे वारंवार पहा, कारण की र कुठे यूज करायचे कसा यूज करायचा स्वरानुसार आपण कुठे कसा वापरतो. ठीक आहे मित्रांनो, बघा शब्दाच्या प्रारंभी येणाऱ्या र पूर्वी स्वर असेल तर तो र अधोगामी काढावा. ठीक आहे मित्रांनो, आणि स्वर नसेल तर तो ऊर्ध्वगामी काढावा. ठीक आहे मित्रांनो, अधोगामी आणि ऊर्ध्वगामी समजते मला, मी आधी सांगितलं. अधोगामी म्हणलं तर या पद्धतीने, ऊर्ध्वगामी म्हणलं तर या पद्धतीने. ठीक आहे मित्रांनो, कशा पद्धतीने काढावा सांगितलं तुम्हाला मी. आता उदाहरण बघू याचे कसे असते तर. आता बघा अर्क काय अर्क. आता र चा वापर झाला क. आता अ चा याचा वापर नाही करायचा कारण की आपल्याला माहित आहे आपल्याला का अ तर आपल्याला समोर राहतेच, पण र चा उच्चार असतो अर्क अर्क. ठीक आहे, मग हे झाला अर्क अर्क, या पद्धतीने अर्क काढायचा. ठीक आहे ना अर्क. आता इथं अर्क कोण आला, इथं अ आला. एक मिनिट, इथं बघा अ प्लस र प्लस क. ठीक आहे मित्रांनो, आता इथं आला. मग इथं अ च्या आधी स्वर आहे. ठीक आहे, आणि अ च्या नंतर व्यंजन आहे. ठीक आहे, तर इथे इथे पण नियमातच का म्हणते शब्दाच्या प्रारंभी येणाऱ्या र पूर्वी स्वर असेल तर तो र अधोगामी काढावा. ठीक आहे, र कसा काढायचा, अधोगामी काढायचा आहे या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला अर्क असं काढायचं. त्याच पद्धतीने आता बघा इथे काय म्हणताय रोख. मग ख र च्या आधी स्वर आहे का, नाही आहे. जर स्वर असेल तर असा काढा, स्वर नसेल तर असा काढा. ठीक आहे, बघा इथे काय म्हणता नियम, शब्दाच्या प्रारंभी येणाऱ्या र पूर्वी स्वर असेल तर तो अधोगामी काढावा आणि स्वर नसेल तर तो ऊर्ध्वगामी काढावा. ठीक आहे मित्रांनो, आता रोख. आता र आणि ख. ठीक आहे, आणि आणि आपण रोखले आपण कसा येतो तुम्हाला माहिती आहे, एचा आपल्या याचा ओचा वापर होतो, हे झाला रोख सेकंड प्लेसवर आला रोख. आता अरब. आता अ च्या आधी स्वर आहेस, अ च्या आधी स्वर आहेस तर आपण अधोगामी करतो आपण. ठीक आहे, अ च्या आधी आपला स्वर आहेस तर आपण त्याला अ रब रब. ठीक आहे, आता अ तर तुम्हाला माहितीच आहे ना का कशा पद्धतीने काढायचे काय काढायचे तर काय. पण तुम्ही जसं आपण लिहितो, तुम्ही असं काढलं समजा तर र च्या आधी तुम्हाला माहिती आहे का का होणार त्याच्यावालं काय. तुम्ही औरब नाही म्हणणार, औरब नाही म्हणणार, कारण की तुम्ही आपण मराठी जर वाचतो लिहितो तुम्हाला माहिती आहे आपली मराठी बोलीभाषा आहे किंवा आपण प्रॅक्टिस नेहमी बोलत राहतो. तुम्हाला माहिती असते की जेव्हा जास्त प्रॅक्टिस करतो आपण कोणता शब्द लिहिला आहे. ठीक आहे, म्हणून आपण इथं स्वतः डायरेक्टच औ रब या पद्धतीने करायचं. त्यानंतर राब स्वराला का आधी नाही, म्हणून आपण काय घेतला ऊर्ध्वगामी. काय झालं र आणि ब काय, आणि राबसाठी येतात आपण देतोच काय पहिल्या प्लेसवरती राब काय राब. आता राब आणि आरोप. आरोप बघा स्वराला इथे काय अधोगामी घेतला आपण काय आला आपण इथे, आणि सेकंड प्लेसवर माहिती आपल्याला ओचं सेकंड प्लेस असं असते. ठीक आहे, हा रोप लिहिला, हा रोप अशा पद्धतीने काढायचं. कारण की तुम्हाला माहिती आहे का की याच्यात तुम्ही आता रोप लिहिलं हे आता लक्षात ठेवा. आता आपण काय लिहिलं रोप लिहिलं माहिती आहे आपण. मग आता समोर विचार करू आपला इथं आ आहे का अरोप, अरोप नाही म्हणत आपण काय, एरोपही नाही म्हणत, ऑरोपही नाही म्हणत काय, युरोपही नाही म्हणत आपण काय. म्हणून आपल्याला लक्षात राहते जेवढी जास्त प्रॅक्टिस करेल तेवढं चांगलं राहते आणि तुम्हाला माहिती पडते का कशा पद्धतीने करायचं. आता तुम्ही म्हणा का इथे हाच कोण वापरला, हा कोण नाही वापरला काय. आता हा वापरला असता आणि हा केला असता मॅच नाही बरोबर, जुळत नाही काय. मग हे चिन्ह त्याचं इथे याचं ज्याचं हे प्रॉपर आलं पाहिजे. ठीक आहे, इथं पहिलेच काय म्हणलं आपलं प्रॉपर आलं पाहिजे. आपल्याला याचं काही सुंदर बनवायचं नाही काय. ठीक आहे, कोणती अक्षर आपल्याला सुंदर बनवायचं याचा हेतूच काय रचा का र या व्यंजनाकरिता जी योजना केली आहे ती तिथूनच
दोन हेतू आहे त्याच्यावाले काय आपल्याला कशा पद्धतीने करायचे, ऊर्ध्वगामी करायचे का अधोगामी करायचे. कारण की आपण डेकोरेट करायचं तर आपण कोणते कसे आपण जुळवू शकतो, काय ह्याला असे म्हणतो त्याला तसे म्हणतो, पण ते लक्षात यायला पाहिजे तुम्ही लिहिताना की आपण नेमकं कोणतं लिहिलं आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यासाठी आपल्याला मी ज्या पद्धतीने सांगितलं, जिथे अधोगामी येते तिथे अधोगामी करा, जिथं ऊर्ध्वगामी येते तर ऊर्ध्वगामी करा. तर अधोगामी कधी येते, जेव्हा रच्या आधी स्वर आला असेल तर तिथे ऊर्ध्वगामी करायचा. ठीक आहे, आणि नंतर आला असेल तर, आधी आला असेल स्वर तर अधोगामी करायचा, नंतर स्वर आला तर ऊर्ध्वगामी करायचा. ठीक आहे मित्रांनो, समोर बघा सेकंड नियम याच्या थोडा अपोजिट आहे पण लक्षात ठेवा. जोडणीच्या, ठीक आहे मित्रांनो, जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने, ठीक आहे, जिथे आपण जोडतो ते महत्वाचं आहे. जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने शब्दाच्या प्रारंभीच्या र नंतर, शब्दाच्या प्रारंभीच्या र नंतर, काय प्रारंभी म्हणजे र पासून सुरुवात झाली असेल काय, तर त्याच्या नंतर काय येते, काय र नंतर काय म्हणते, च, छ, ज, झ, ट, ठ, त, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, व आणि य यापैकी एखादे व्यंजन आल्यास तो र यापूर्वी स्वर आला असो किंवा नसो ऊर्ध्वगामी लिहावा. ठीक आहे मित्रांनो, काय म्हटलं, च छ, बरोबर आहे, च छ छ छ ट ट, काय ढ ढ त त त ध हे आले समजा. ठीक आहे, हे लाईन लक्षात ठेवा, हे आले समजा. याच्या आधी समजा र चा उच्चार झाला, मग ते समोर स्वर असो किंवा नसो आपल्याला या र चा वापर करायचा आहे. काय म्हटलं, या र चा वापर करायचा आहे. अशा शब्दामध्ये आपल्याला जोडून येणाऱ्या पूर्वीच्या र, काय म्हटलं, जोडून येणाऱ्या पूर्वीच्या किंवा नंतरच्या स्वराची खून देण्याची दक्षता मात्र घ्यावी. काय आपल्याला कोणती, आता आपण हा र लिहिला, समोरचा जे येईल त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आता इथं काय म्हटलं, अर्थ. ठीक आहे, आता आता मी तुम्हाला इथं यासाठी देतो की तुम्हाला लक्षात, तुम्ही इथं लावला किंवा नाही लावला काही फरक पडत नाही, तुम्हाला माहितीच पडते की आपण काय लिहिलं. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो की आपण इथं का बरं दिलं. तर इथं काय झालं, हे झाला र आणि झाला थ, काय झालं, इथे झाला टिंब, हे झालं तुम्ही टिंब नसेल समजा लाईन नसते मला रथ झाला असता, हे काय र आणि थ असं होते. बरोबर आहे, रथ म्हणलं असतं मी, पण इथे आपल्याला प्रॉपर असलं पाहिजे की आपण कोणता अक्षर कशाला दिला. काय, हे झाला र आणि थ, हे झाला रथ, आपल्या अर्थ. ठीक आहे, काय झालं अर्थ, हे झालं अर्थ, या पद्धतीने करायचा. कारण की इथं बघा थ आला, मी आधीच काय म्हणलं तुम्हाला, थ आला समजा. ठीक आहे, पण थ काय आहे, रच्या नंतर आहे, आला बरोबर आहे, र अ प्लस र प्लस थ. ठीक आहे, पण आधी काय याच्यावाल्या रच्या नंतर छ छ ज ज ट ट थ थ द द, काय हे असल्यामुळे आपण ऊर्ध्वगामी घेतली आहे. ठीक आहे, मग आता येतं रथ, हे झाला र आणि थ, इथं आपण अचा सोडलेला आपण रथ. इथं बघा अर्चना. ठीक आहे, अर्चना कसं करतो आपण, हे झाला रचा आहे काय रचा वापर झाला, हे झाला र, काय हे झाला च आणि हे झाला न. ठीक आहे, हे झाला अचा उच्चार. ठीक आहे, हे अचा उच्चार आणि नाचा उच्चार. ठीक आहे, अर्चना झालं अर्चना, लक्षात ठेवा. त्यानंतर रचना, र आला पहिले, काय र च ना. ठीक आहे, रचना. त्यानंतर रड आला, र पहिले, मी तुम्हाला काय म्हणलं, ही लाईन लक्षातच ठेवायची तुमची. कोणती लाईन आहे आपली, काय च छ ज ज ट ठ त ठ ट ठ ड ढ त थ द द व य. आणि हे याच्या आधी स्वर, याच्यानंतर याच्या आधी जर र आला तर आपल्याला ऊर्ध्वगामीच काढायचे आहे. ठीक आहे, तर र र आणि ढ असं काढतो. तुम्हाला आता वाटते ना काय कधी कधी र आणि ढ असा कोणा, हे प्रॉपर नाही होत. काय, कारण की याची जोडणी प्रॉपर लाईनीमध्ये आली पाहिजे की आपण जर प्रॅक्टिस करू तर पटकन निघता पाहिजे. आता र आणि र, लागला ब्रेक येतो, याचा ब्रेक होते, काढू तुम्ही प्रॅक्टिस करा, असा ब्रेक होते ते. त्यामुळे आपल्याला प्रॉपर जोडणी झाली पाहिजे, काय याचा र आणि ढ असा रड. काय, ठीक आहे, याची प्रॅक्टिस करून पहा, तुम्हाला माहिती पडते का ब्रेक पडते का, कुठे कुठे लटकते काढताना, तर ब्रेक नाही पडला पाहिजे लिहिताना. ठीक आहे मित्रांनो, याचा रड. आता ओरड, ओरड कसं झाला, र आणि ढ, हे झाला ओरड. ठीक आहे मित्रांनो, ओरडचा आपण आता ओ र ढ. आता आरवणे, आरवणे बघा, हे काय झाला र, काय हे झाला व, हे झाला न, काय आचा आपण टिंब दिला येते, काय आणि इथं एचा टिंब दिला. ठीक आहे, हे झालं आरवणे. आता अर्धा, काय र आणि धा, हे झाला अर आणि इथं अर्धा, काय हे अ प्लस र प्लस. ठीक आहे मित्रांनो, हे माहिती आहे तुम्हाला, काय यामध्ये अर्धा. आता बघा राधा, र आणि ध, हे झालं राधा. अर्ज, अ ज. ठीक आहे, अर्ज. आता रजा, र जा,
आला ठीक आहे रजा. आपल्याला प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो, चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुमचे जास्त कार्ड्स मनात राहायला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे मित्रांनो. इथं काय राठ हे झालं रा आणि ठ हे झालं आचा स्वर. ठीक आहे राठ. रूढ ठीक आहे याचा ईचा स्वर. आता आरूढ रूढ हे झालं आ रूढ. ठीक आहे मित्रांनो. आता बघा तिसरा नियम. ठीक आहे. आता बघा इथे काय म पूर्वी येणारा र. ठीक आहे मच्या आधी येणारा र जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने नेहमी अधोगामी लिहावा. ठीक आहे जोडणीच्या दृष्टीने अधोगामी हे होय अधोगामी लक्षात ठेवा. हे आपण काय आपण देतो कारण की जोडण्याच्या दृष्टीने आपल्याला अधोगामी लिहायचा कारण की आता ऊर्ध्वगामी असं काढलं आणि असं काढलं तर ब्रेक पडतो लिहिता येत नाही रे. बघा तुम्हाला कसं माहीत समजलं पाहिजे की आपण नेमकं काय लिहून राहिलो र आणि असा ब्रेक पडतो लिहिता येत नाही फास्टमध्ये असं असं लिहिता येत नाही. पण असा काला तर पटकन होते म्हणजे आपल्या हाताला वळण त्या पद्धतीने म्हणून आपण त्या पद्धतीने घेतली आणि प्रॉपर तशीच प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. आता बघा राम लिहायचं राहिलं हे झालं र आणि हे झालं म. ठीक आहे ह्या झाला याचा राम आणि इथं आपल्याला 2 लाईन असे द्यायच्या आहे म्हणजे माहिती पडते की आपण हे विशेष नाव आहे म्हणून. ठीक आहे. पण अगर आपल्याला असा र काढायचा राहिला मग इथं असा ब्रेक पडते झटका पडते. ठीक आहे असा झटका पडते. आता झटका नाही पडला पाहिजे. आपल्याला बरोबर प्रॉपर वेनच जायचं आहे. ठीक आहे. आपण काही रंग कसं मसल लिहून आपल्याला याची प्रॅक्टिस नाही करायची प्रॉपर लिहायचं का जेणेकरून ते तुम्हाला समजले पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. याचा आराम र म आराम. ठीक आहे मित्रांनो असा आराम लिहायचा आहे. मग आपलं पटकन प्रॉपर निघते. हा तुम्ही प्रॅक्टिस करून बघा तर पटकन माहिती पडते की आपण कोणता शब्द लिहिला आहे. आराम. समोर बघू. आता इथे बघा चौथा नियम हा कुठला आहे चौथा नियम. शब्दाच्या शेवटी येणाऱ्या र नंतर स्वर आल्यास इथे काय म्हणते शब्दाच्या शेवटी र आहे. ठीक आहे आणि नंतर स्वर आल्यास तो ऊर्ध्वगामी लिहावा आणि स्वर नसल्यास तो अधोगामी लिहावा. काय आता बघा स्वर आधी असला काय स्वर रच्या नंतर स्वर असल्यास ऊर्ध्वगामी काढायचा काय या झाला ऊर्ध्वगामी अधोगामी. ठीक आहे मित्रांनो. आणि रच्या नंतर स्वर असला तर अधोगामी घ्यायचा नसला तर अधोगामी घ्यायचा असल्यास तर ऊर्ध्वगामी घ्यायचा. ठीक आहे. तर आता घर बघा याला घ आणि र. ठीक आहे आणि घ असं नाही करू शकत घर असं ब्रेक पडते प्रॅक्टिस करून बघा. हे झालं घ आणि हे झालं र. ठीक आहे घर त्याची गरज नाही मी दिली काय लक्ष करायला पाहिजे घर. आता घरी काय हे झालं घ आणि री. ठीक आहे ईचा स्वर आपण नंतर दिला. ठीक आहे. हे काऊन दिलं आपण कारण की इथे ईचा स्वर आहे. इथे काय अचा स्वर आहे पण ते गरज नाही द्यायचं पण इथं रच्या नंतर आला तर आपल्याला काय कोणता घ्यायचा तुम्हाला सांगितलंय ऊर्ध्वगामी घ्यायचा का अधोगामी घ्यायचा. ठीक आहे घ री कारण की स्वर आला नंतर म्हणून. आता दर म्हणून इथं काय घेतलं आपण दर म्हणलं तर द आणि र काय हे झाला दर. ठीक आहे द री काय द री काय घेता ईचा स्वर आहे त्यामुळे असा घ्यायचा द री. ठीक आहे मित्रांनो. आता बघा दार दा र. ठीक आहे दा र दारी दारी. ठीक आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस याची घेता का तुम्हाला समजलं पाहिजे वारंवार माझं तेच सांगणं आहे मित्रांनो तुम्हाला काय समजलं पाहिजे म्हणून मी तुमचे जास्त उदाहरण घेतोय. ठीक आहे तर समजलं तुम्हाला. शब्दाच्या शेवटी येणाऱ्या र नंतर स्वर आल्यास तो ऊर्ध्वगामी घ्यावा. काय काय म्हटलं शब्दाच्या नंतर स्वर आला. ठीक आहे स्वर आला तर ऊर्ध्वगामी घ्यायचा. ठीक आहे ऊर्ध्वगामी घ्यायचा आणि नाही नाही आला तर अधोगामी त्याच आपल्याला. ठीक आहे समजलं मित्रांनो. नाही आला तर ऊर्ध्वगामी आल्यास तर अधोगामी. ठीक आहे. आता बघा पाचवा नियम रचा. शब्दाच्या मध्ये येणारा र सर्वसाधारणपणे ऊर्ध्वगामी घ्यावा. ठीक आहे आता इथं एकदम सोपाच नियम आहे तुम्हाला माहिती पडते. र मनामध्ये आला काय तर ऊर्ध्वगामीच घ्यायचा आपल्याला. काय र मनामध्ये आला तर ऊर्ध्वगामीच घ्यायचा आहे ऊर्ध्वगामीच घ्यायचा आहे र मनाला. आता पा रो सा प माहिती कसा करतो आपण हे त्याला प हे त्याला र आणि हे त्याला सा. मग आता पा आले आपण पहिल्या स्थानावर देतो पा इथं ओचा देतो लाईन आणि पाचा पहिल्या स्थानावर झाला पा रो सा. मनामध्ये आहे सेंटर मध्ये आहे तर कधी ऊर्ध्वगामी घ्यायचा. खारीक खा री ख आलं खा री लाईनच्या वरती करून घेतो स्वर आलाय तुम्हाला मी सांगितलंय पहिले स्वर आला लाईनच्या वरती आपण कोणते घ्यायचे काय घ्यायचे तर पहिले मागच्या व्हिडिओ मी सांगितलं पाहून घ्या पुन्हा एकदा. ठीक आहे झा रोग झा काऊन घेतला काय स्वर पहिला आपले स्वर आहे दुसऱ्या आपले स्वर आहे तिसऱ्या आपले स्वर आहे त्या पद्धती आपण घेतोय. हे झाला झ र आणि क झालं बरोबर. अचा आहे झा हे झालं रो का. ठीक आहे मित्रांनो झा
र आणि क. ठीक आहे, झरोका यामध्ये घ्यायचं. आता 6वा नियम, ऊर्ध्वगामी सरळ संकेत रेखानंतर येणारा र हा ऊर्ध्वगामीच लिहावा. ऊर्ध्वगामी सरळ संकेत रेखानंतर हा ऊर्ध्वगामी घ्यावा. म्हणजे काय म्हटलंय मी तुम्हाला, काय का सरळच तुमची ऊर्ध्वगामी लाईन चालली असेल आणि र अगर समोर आलं तर तेच कंटिन्यू करायचा, मनात ब्रेक द्यायचा नाही. आता उदाहरण सांगतो, नवार. ठीक आहे, हे झालं न, हे झाला व आणि असं. आता इथं काय म्हणते, आता बघा, ऊर्ध्वगामी सरळ संकेत रेखानंतर येणारा र, नंतर अगर सरळ संकेत रेखा समोर आ समोर कंटिन्यू करायचा काय, नाहीतर न आपल्या काय झालं न वा र, असं नाही करायचं, ब्रेक नाही यायचा म्हणाली. ठीक आहे, न वा र. ठीक आहे, कंटिन्यू घ्यायचा. ठीक आहे मित्रांनो, हे झालं न काय वा आणि र, झालं नवार. ठीक आहे, समजलं मित्रांनो, हे 6वा नियम झाला. आता बघूया काही शब्दचिन्हे. ठीक आहे मित्रांनो, आपण शब्दचिन्ह बघू. मी तुम्हाला आधी पण शब्दचिन्ह दिले होते, आता पण शब्दचिन्ह देतो, कारण की याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, कारण की शॉर्ट फॉर्म आहे. कारण की तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहिले तर आता तुम्हाला तेव्हा लिहिता नाही येणार. काय काय तेव्हा झालं, किंवा झालं, काय कसं करायचं, काय करायचं, पुन्हा झालं कसं, हे माहिती नाही पडत तुम्हाला, ब्रेक होते म्हणून सांगतो. बघा, परंतु म्हणलं तर लाईनच्या वरती जाडी, पण म्हणलं तर लाईनवर, पण म्हणलं तर लाईनवर घ्यायची पण, वेळी किंवा वेळा आलं लाईनच्या वरती अशा पद्धतीने घ्यायचं, वेळी किंवा वेळा आलं तर. पुन्हा म्हणलं तर उलटावी, पुन्हाचा उलटावी. काय म्हणलं ते शॉर्ट फॉर्म असं एल सारखं काय. नये म्हणलं तर उलटा यू, नये असा शॉर्ट मध्ये लाईनच्या वरती करायचा नये. किंवा म्हणलं तर लाईनच्या वरती असा उलटा यू. आणि सी, जेव्हा म्हणलं तर सी काढायचा, जेव्हा म्हणलं तर सी काढायचा. वर म्हणलं तर लाईनच्या वरच वर आहे, अपोजिट सी, अपोजिट सी काढला वर, लाईनच्याच वर आहे, लक्षात राहते. तेव्हा म्हणलं तर लाईनवर राहील, उलटा सी लाईनवर राहते. तेव्हा म्हणलं तर नव्हता एन सारखा काढायचा, लाईनच्या वरती एन सारखा राहिला तर नव्हता, लाईनवर राहिला तर मुळे, लाईनवर राहिला तर मुळे असा करायचा. काय, आता बघा, डार्क मध्ये असले हे रेष, तर जेव्हा जवळ म्हणजे अशा पद्धतीने घ्यायचा, जेव्हा जवळ या पद्धतीने घ्यायचा, आणि नंतर म्हणलं तर या पद्धतीने घेता येते, नंतर म्हणलं तर न दाखवायचा. ओर आला तर डार्क मध्ये रेषीय वरतं, आणि ठीक म्हणलं तर ब्रेक करायचा. ठीक आहे मित्रांनो, आज मी तुम्हाला रच्या विविध संकेतरेखाचा उपयोग सांगितला कशा पद्धतीने येते. ठीक आहे मित्रांनो, आणि त्याआधी आपण मागची वाली रिव्हिजन पण करून घेतली. ठीक आहे, काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता मित्रांनो. तर आपण आता इथेच थांबू. आजचा आपला क्लास संपला इथे. आज आपला 8वा क्लास होता मित्रांनो. ठीक आहे, रच्या द्विविध संकेतरेखाचा उपयोग आणि कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे तुम्हाला चांगलं स्पष्टीकरण असं सांगितलं आहे, आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. कारण की आपण आधीच म्हटलं आहे, शिकूया सोप्या शब्दामध्ये, कारण की तुम्हाला समजेल त्याच शब्दामध्ये मी तुम्हाला काय सांगतोय. आणि व्हिडिओ बनवणं खूप मेहनत लागते मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे. पाहणं सोपं होते, व्हिडिओ बनवणं तयार करणं कठीण काम असते, हे तुम्ही समजून घ्या. आणि आमच्या मेहनतीला खरंच वाटत असेल का व्हिडिओ चॅनल चांगला आहे, का आपल्याला चांगलं समजून राहिलं आहे, तर खरंच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. ठीक आहे मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि पूर्ण शिकले पाहिजे. कारण येत्या काळामध्ये भरपूर चान्सेस येणार आहे, स्टेनोचे भरपूर चांगल्या जागा निघणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही आतापासून पारंगत असले पाहिजे. म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, इथंच थांबतो. धन्यवाद.